महाराष्ट्र शासनानं पहिल्या वर्गापासून तर चौथ्या वर्गापर्यंत हिंदीची सक्ती केली असल्याचा या ठिकाणी मनसेच्या वतीनं जे आहे तो जी.आर. जो आहे जो शासकीय जी.आर. निघालेला होता तो जी.आर. या ठिकाणी जाळून त्याचा निषेध केलेला आहे आणि ही सक्ती चालणार नाही असं जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या या प्रांगणामध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। काय नेमकं म्हणणं आहे ते जाणून घेऊया। नेमकं काय आहे जी.आर. काय म्हणतो आणि काय मनसेची मागणी आहे? शासन निर्णय झालेला आहे 16 एप्रिलला आणि त्याच्यानुसार पहिलीपासून तर चौथीपर्यंतचा म्हणजे पाचवी नंतर तर ऐच्छिक तो विषय आहे। पहिली ते चौथी 3 प्रामुख्याने विषय शिकवले जावे असे राज्य शासनानं त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि हिंदीची सक्ती केलेली आहे। ज्या मुलं आता पहिल्या वर्गातली मुलं म्हणजे 5व्या ते 6व्या वर्षाची जी मुलं आहेत आणि त्यांना हिंदी कशा करता शिकवायची, प्रांतिक रचना जी झालेली आहे यापूर्वी ती सर्व आपली भाषेच्या स्वरूपानुसार ती रचना झालेली आहे आणि केवळ फक्त हिंदी लोकांची मतं घेण्यासाठी आणि हे उद्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचा आहे, मोठा टक्का मुंबई पुणे यासारख्या महानगरपालिकेमध्ये हिंदी भाषिक लोकांचा आहे आणि त्या हिंदी भाषिक लोकांची मतं घेण्यासाठी सरकार हा कुटील डाव करत आहे। काहीच लागून चालन या हिंदी भाषिक लोकांचं करण्याचं किंवा हिंदी भाषा शिकवण्याची कुठलीही गरज या महाराष्ट्र राज्यामध्ये नाही आहे। सरकार फक्त आगाऊपणा करत आहे आणि ते फक्त केवळ या हिंदी भाषिकांच्या लोकांच्या मतांवरती डोळा ठेवून करत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याला विरोध आहे। सन्माननीय राजसाहेबांनी या अगोदरच भूमिका मांडलेली आहे। जर तुम्ही सक्ती करणार असाल तर संघर्ष मात्र अटळ आहे। आज आम्ही गेटच्या बाहेर जिल्हा परिषदच्या जे प्राथमिक अधिकारी आहेत त्यांना भेटून चर्चा केली आणि त्यांच्या नंतर आम्ही गेटवरती जाऊन जो तो शासन निर्णय आहे तो जाळलेला आहे। यापुढे जर ही सक्ती अशी कायम राहिली, राज्य शासन जर 2 पाऊल मागे आलं नाही तर संघर्ष अटळ आहे। यानंतरचा निघणारा दूर हा जिल्हा परिषदच्या आतून म्हणजे शासकीय ते जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमधून हा दूर निघल। निश्चितच तर हे जे जी.आर. आहे हा जी.आर. जाळून या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि पुढे हो घातलेल्या ज्या महानगरपालिका आहे या महानगरपालिकेच्या मतदारावर डोळा ठेवून हे हिंदी सक्तीची केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी केलेला आहे आणि हे जर आदेश मागे झाला नाही तर पुन्हा संघर्ष हा अटळ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।